तर शेतकरी बांधव, खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये हे सोलर पंप आहेत आणि हे सोलर पंप बसलेले असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असतो की त्याचे काही सोलर पंप आहेत, तर त्या सोलर पंपाचं खरं आयुष्य किती आहे, किती वर्षापर्यंत आपल्याला सोलर पंप हा टिकू शकतो. आता खूप साऱ्या जणांच्या माध्यमातून हे वेगवेगळे उत्तर दिले जातात. कोणी म्हणतं 25 वर्ष टिकतो, कोणी म्हणतं 30 वर्ष टिकतं, कोणी म्हणतं त्याच्यामध्ये 40 वर्षापर्यंत हा सोलर पंप हा टिकतो. आता खूप साऱ्या जणांचे हे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रश्नाचे हे वेगवेगळं उत्तर आहे. तर शेतकरी म्हणून आपण या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की सोलर पंपाचं हे खरं आयुष्य किती असतं, आयुष्य कमी होण्याचं नेमकं कारण काय येतं, 25 वर्ष नेमकं सोलर पंपाचं काय होतं आणि पॅनल खराब का होतात आणि कोणत्या चुका केल्यामुळे हे पॅनलचं आयुष्य हे कमी होतं, ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर सर्वात प्रथम आपण सर्वात आधी एक मोठा गैरसमज आपण दूर करूयात खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा. पण 25 वर्षानंतर सोलर पंप हा बंद पडतो हे पूर्णतः चुकीचं आहे. प्रत्यक्षात 25 वर्षानंतर सोलर पंप बंद पडत नाही, फक्त त्याची जी काही वीज तयार करण्याची क्षमता आहे ती क्षमता हळूहळू तिथे कमी होते. यालाच आपण तांत्रिक भाषेमध्ये डिग्रेडेशन असे म्हणतो. आता तुम्हाला उदाहरणासह सांगतो. तर समजा तुमच्याकडे 550 वॅटचा एक पॅनल आहे. तर पहिल्या वर्षानंतर त्याची क्षमता साधारणतः 547 किंवा 548 वॅट इतकी ही राहू शकते. ही घट इतकी कमी असते तर सर्वसाधारण आपल्याला वापरताना ही त्याच्यामध्ये लक्षात सुद्धा येणार नाही. आता आपण त्याच्यामध्ये डिग्रेडेशन या शब्दाचा काही वापर केला आहे, त्या डिग्रेडेशन म्हणजे काय आपण या व्हिडिओमध्ये मला सांगण्यात थोडक्यात प्रयत्न करतो. तर जे काही सोलर पॅनल आहे ते दिवसभर उन्हात असतात. त्याच्यामध्ये ईव्ही रेज, त्याच्यामध्ये त्यालाच आपण अल्ट्रा व्हायोलेट काय म्हणतो रेज, त्याच्यामध्ये हीट, मॉइश्चर, त्याचे काही टेम्परेचर सायकल आहे, डस्ट आहे, या सर्वांचा परिणाम आपल्या सोलर पॅनलवरती हळूहळू होत असतो. त्यामुळे त्याचे दरवर्षी थोडं काही जे काही आउटपुट आहे पॅनलचं हे थोडं आउटपुट हे कमी होत असतं, त्यालाच आपण डिग्रेडेशन म्हणतो. आता चांगल्या दर्जाचे काही पॅनल आहे ते पॅनल सर्वसाधारणपणे 0.3 ते 0.60 प्रतिवर्ष इतकं ते काही डिग्रेडेशन त्याच्यामध्ये होत असतं. तर जे काही स्वस्त आणि निकृष्ट दराचे काही सोलर पॅनल आहेत त्यांचं काही 1% तिथे दरवर्षी घट होऊ शकते त्या पॅनलची. त्यामुळे आपल्याला चांगल्या कंपनीचं टिकाऊ जे काही पॅनल आहे ते पॅनल आपल्याला चॉईस करणं हे गरजेचं असतं. आता वॉरंटी आणि ऍक्च्युअल लाईफ मधला काही फरक आहे, तो फरक खूप सारे शेतकरी बांधव तिथे गोंधळात पडत असतात. आता वॉरंटी आणि लाईफ यामध्ये खूप सारे शेतकरी बांधव गोंधळात असतात, संभ्रमात असतात. आता सोलर पॅनल सर्वसाधारणपणे वॉरंटी 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे प्रोडक्ट वॉरंटी. आता प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे काय, ही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टसाठी असते. सर्वसाधारण 10 ते 15 वर्षाची वॉरंटी ते कंपनी देत असते. आता काही कंपन्या 25 वर्षाची सुद्धा प्रोडक्ट वॉरंटी तिथे देत असतात. आता दुसरं म्हणजे आता परफॉर्मन्स वॉरंटी. आता जी काही परफॉर्मन्स वॉरंटी आहे ही जी काही कंपन्या आहेत त्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या परफॉर्मन्स वॉरंटी देऊ शकतात. आता 25 किंवा 30 वर्षानंतर जे काही पॅनल ठराविक टक्के क्षमता काय कमी होत असते, जी काही पॅनलची क्षमता आहे ती क्षमता कमी होत असते. आता उदाहरणासह तुम्हाला सांगायचं झालं तर 25 वर्षानंतर पॅनल अजूनही त्याच्यामध्ये 85 ते 90% पर्यंत आउटपुट तिथे देत असतात. म्हणजे जर उदाहरणासह तुम्हाला सांगायचं झालं तर 550 वॅटचा जर तुमचा जर पॅनल जर असेल आणि 25 वर्षानंतर सर्वसाधारण जे काय 470 ते 490 वॅट पर्यंत तिथे वीज निर्मिती तिथे करू शकतो. म्हणून वॉरंटी संपली म्हणजे पॅनल संपला असं होत नाही. आता खूप सारे शेतकरी बांधवांना वाटतं वॉरंटी जे काही 25 वर्षाची असते सोलर पॅनलची, तर त्या सोलर पॅनल ही 25 वर्ष संपून जाते, असं नाही. तर पॅनलचं खरं आयुष्य किती असतं, आता मुख्य प्रश्नाकडे बोलूया आपण. आता आपण पाहणार आहोत की जे काही खरं आयुष्य किती आहे पॅनलचं ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता जर जे काही चांगल्या कंपनीचं जे काही पॅनल आहे, चांगल्या कंपनीचे पॅनल योग्य इन्स्टॉलेशन जर असेल, योग्य स्ट्रक्चर तिथं इन्स्टॉल केलं असेल, जे काही स्ट्रक्चरचे अँगल असेल 30 डिग्री मध्ये झुकवलेले जर असेल, वेळेवर साफसफाई होत असेल, पाण्याची गळती तिथे होत नसेल, सोलर पॅनलच्या आतमध्ये जर पाणी जात नसेल, हॉटस्पॉट्स त्याच्यामध्ये तयार पॅनलवरती जर होत नसतील, तर अशा वेळेस काय होतंय, जी काही तुमची पॅनलची आहे ते पॅनलचं आयुष्य जवळपास 30 ते 40 वर्ष
आणि अनेक वेळा त्यापेक्षा जास्तही काळ ते टिकू शकतं. जे काही मी आता काही सांगितलेले आहे ते जर तुमचे जर योग्य जर असतील, साफसफाई असेल, हॉटस्पॉट जर नसतील, जे काही आता मी सांगितलेलं आहे ते जर तुमचं जर व्यवस्थित जर असेल तर 30 ते 40 वर्ष आयुष्य ते टिकू शकतं. आता जे काही तर आता पाहूयात जे काही आयुष्य नेमकं कोणत्या कारणामुळे तुमचं कमी होऊ शकतं पॅनलचं. तर निकृष्ट दर्जाचं सोलर पॅनल असेल, चुकीचं तिथं इन्स्टॉलेशन जर तुमचं जर केलेलं जर असेल, मायक्रो क्रॅक असतील पॅनलवरती, मायक्रो क्रॅक असतील, त्याचप्रमाणे आणखी जे काही पॅनलवरती जर हॉटस्पॉट तर तयार होत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा तिथे आयुष्य कमी होतं. त्याच्यानंतर ईव्ही लेअर खराब होणे, त्याच्यानंतर मॉइश्चर जे काही मॉइश्चर त्याच्यामध्ये पॅनलमध्ये जाणे, वारंवार पॅनलवरती सावली पडणे, खूप जास्त तापमान जर असेल तर तरी सुद्धा आपल्या पॅनलवरती तिथे परिणाम होत असतो. त्याच्यानंतर फिजिकल डॅमेज असतील तर यापैकी अनेक समस्यातील त्याच्यामध्ये दिसत येत असतात. त्याच्यामुळे काय होते, आपलं जे काही आउटपुट आहे सोलर पॅनलचं, हे आउटपुट आपल्याला तिथे कमी होत असतं. आता त्याच्यामध्ये मेंटेनन्स आपण कसा करायचा आहे, आपल्या जे काही सोलर आहे त्या सोलरचा मेंटेनन्स पॅनल असेल तर अनेकांना वाटतं जी काही साफसफाई केली किंवा पॅनल वगैरे जर धुवून काढले तर जे काही पॅनल आहे ते पॅनलचं आयुष्य वाढतं. तर जे काही क्लिनिंग केल्यामुळे काय होते, आपला जे काही परफॉर्मन्स आहे आपला प्लेटाचा, ते प्लेटाचा परफॉर्मन्स तिथे चांगला वाढतोच आणि वीज निर्मिती सुद्धा एकदम चांगली होते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, पॅनलचं आयुष्य वाढतं. त्याच्यामुळे ते काय होते, धूळ, माती, पक्ष्याची विष्ठा किंवा झाडाची पाने याच्यामुळे काय होतं, पॅनलवर जर पडलं तर ते जे काय हॉटस्पॉट तयार होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपलं जे पॅनल आहे पॅनलला डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. तर शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमुळे आज आपण शिकलेलो आहे. तर थोडक्यात आपण या व्हिडिओ माहिती घेतलेली आहे की जो काही सोलर पंप आहे तो सोलर पंप 25 वर्षानंतर बंद पडत नाही. फक्त त्याचं काही आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला थोडंसं कमी कमी होत चालतं. चांगल्या पॅनलचं डिग्रेडेशन खूप कमी होतं. त्याच्यामुळे तुम्ही चांगले पॅनल कंपनीचे वापरत जा. योग्य इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स जर असेल तर तुमचं 30 ते 40 वर्षापर्यंत काळ तिथे टिकू शकतो पॅनल. आणि म्हणून सोलर सिस्टम घेताना त्याच्यामध्ये किंमत वगैरे पाहू नका. चांगलं ब्रँडेड कंपनीचं तुम्ही सोलर पॅनल तिथे घेतलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि सोलर संबंधित काही समस्या असतील किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समस्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर काही आपल्याला माहिती जर असेल सोलर पॅनल विषयी तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचा आपण शेतकरी बांधवांना कळवण्याचा नक्की प्रयत्न करू. माहिती जर आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.